शेतकरी मित्रांनो, अखेर नमो शेतकरीची तारीख जाहीर करण्यात आली. नमोचा 8वा हप्ता शेतकऱ्यांना आता या तारखेला मिळणार आहे. आणि कोणती तारीख असणार आहे, कोणते 2 कामं केल्याशिवाय नमोचा हप्ता मिळणार नाही, संपूर्ण माहिती देणार आहे. पण त्याआधी नवीन असाल शेतकरी विकाना म्हणून चॅनलला सबस्क्राईब करायची विसरू नका. शेतकरी मित्रांनो, तुम्हाला माहीत आहे की 2 हप्ते एकत्र येणार आहेत, पण काय येणार आहेत? शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची नमोसाठी पात्र आहेत पण मागील काही कारणामुळे तुमचे मागचे हप्ते राहिले असतात, म्हणजेच की KYCमुळे असो, फार्मा आय डीमुळे असो, लँडचे प्रॉब्लेममुळे असो किंवा इतर कोणत्या कारणामुळे हे हप्ते थकीत राहिले असतात, ते हप्ते तुम्हाला आता या हप्त्यासंग मिळणार आहेत. म्हणजेच की जर तुमचा 7वा हप्ता राहिला असेल तर तो पण मिळणार आहे, माझा 6वा हप्ता राहिला असेल तो पण मिळणार आहे. आज शेतकरी मित्रांनो, हे झाल्या हप्त्याचं. म्हणजेच की तुम्हाला एकदा 4,000 किंवा 6,000 रुपये मिळू शकतात ज्या शेतकऱ्यांचे हप्ते राहिले त्यांना. पण शेतकरी मित्रांनो, जे काही मागील शेतकरी पात्र होते त्यातील कमीत कमी 50 ते 60,000 शेतकरी महाराष्ट्रातील अपात्र करण्यात आले आहेत. आता कोणते असणार आहेत संपूर्ण पहा. शेतकरी मित्रांनो, जे काही PM किसानची योजना लागू झाली तेव्हा ज्या शेतकऱ्यांच्या नावावर, म्हणजे की ज्या व्यक्तीच्या नावावर शेती आहे ती शेतकरी PM किसानसाठी पात्र होती. पण आता नमो शेतकरी त्याच आधारावर, म्हणजे की PM किसानच्या पार्श्वभूमीवर नमो शेतकरी राबविण्यात येते. त्यानुसार जे PM किसानसाठी पात्र आहेत ते नमो शेतकरीसाठी पात्र राहतात. पण काही शेतकऱ्यांचं काय झालेलं आहे की एकाच कुटुंबामध्ये 2-3 शेतकऱ्यांच्या, म्हणजे की 2-3 व्यक्तीच्या नावावर जमीन आहे. आणि बाकीचे शेतकऱ्यांचं जी काही जमीन होती ती पण असल्यामुळे जे काही शासनाने छाटणी करण्यात आली त्यामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की ज्या कुटुंबातील एकच, म्हणजे प्रत्येक शेतकरी पात्र असतात त्यातील फक्त एकच कुटुंबातील मुख्य शेतकरी हे नमो शेतकरीसाठी PM किसानसाठी पात्र राहणार आहे. त्याचबरोबर काही शेतकऱ्यांची लँडची प्रॉब्लेम आहे ते पण अपात्र आहेत. काही शेतकऱ्यांची फार्मा आय डी काढले नाही ते पण अपात्र आहेत. त्यामध्ये तुमचा नंबर आहे का कसं पाहायचं आहे, तर तुम्ही रजिस्ट्रेशन याच्यावर जायचं आहे आणि लगेच तुमचं पाहायचं आहे की नमो शेतकरीसाठी तुम्ही पात्र आहेत का नाही. कारण की इथून मागचे जर तुमचे हप्ते आलेले असतात, PM किसानचा जर 20वा हप्ता आला असेल तर 21वा हप्ता आला असेल तर तुम्ही पात्र आहेत. आता हा नमो शेतकरीचा 8वा हप्ता पण तुम्हाला मिळेल. पण ज्या शेतकऱ्यांना हे मागील 2-3 हप्ते मिळाले नाही नमो शेतकरीचे किंवा PM किसानचे, त्या शेतकऱ्यांना मात्र ही तपशील करून, आपली जाच पडताळ करून, ते जे काही कागद कमी आहेत ते भरून पात्र होणं आवश्यक आहे. नाहीतर तुमचे हप्ते कायमचेच बंद होणार आहेत. तर शेतकरी मित्रांनो, त्याचबरोबर जे काही शेतकऱ्यांना हा 8वा हप्ता मिळणार आहे हा जानेवारी महिन्यात मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. म्हणजे की जानेवारी महिन्यात तारीख कोणती आहे, तर तारीख ही लवकरात लवकर जाहीर करण्यात येते. त्यामुळे चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून इतर माहिती बी तुम्हाला तारखेसकट मिळेल. पण शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांची फार्मा आय डी, आधार कार्ड लिंक, KYC किंवा बँकला लिंक नसेल आधार कार्ड, ते जर राहिले असेल ते करून घ्या. जेणेकरून बरेचसे शेतकऱ्यांचे पैसे खात्यापर्यंत येत आहेत पण आधार कार्ड लिंक नसल्यामुळे तुम्हाला दाखवित नाहीत आणि निघत नाहीत. त्यामुळे जे काही तुमचे प्रॉब्लेम आहे ते हप्ता वितरण करायच्या आधीच सॉल्व करून घ्या, जेणेकरून तुम्हाला काही अडचण येणार नाही. तर अशा प्रकारची माहिती होती. कशी वाटली कमेंट करा. आणि अखेर हा हप्ता जानेवारी महिन्याचा सुरुवातीला तुम्हाला मिळेल असं सांगण्यात आलेलं आहे. आता तारीख कधी सगळं सांगतो, पण त्याआधी नवीन असायचं चॅनल सबस्क्राईब करा, मित्रांना शेअर करा. भेटूया नेक्स्ट मी, तोपर्यंत धन्यवाद.